नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर। तर आज आपण टीईटी पात्रता परीक्षेबद्दल अभ्यास करणार आहोत। 23 नोव्हेंबर 2025 रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे। तर चला तर आपण याचा अभ्यासक्रम कसा आहे, त्याप्रमाणे आपण अभ्यास कसा करायचा, गृहिणी असेल तर तुम्ही सुद्धा अभ्यास कसा करायचा हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आपण गृहिणी आहोत तर आपल्याला आधी काय करावं लागेल, याचा जो सिलेबस आहे तो पूर्ण काढावा लागेल। एका पेजवरती त्याचा जो सिलेबस आहे तो पूर्ण काढून घ्यावा लागेल। त्यानंतर तुम्हाला जे काही येतं आणि जे काही येत नाही त्यापैकी ते तुम्हाला ते लिहून घ्यायचं आहे की मला गणित हा विषय म्हणजे जर 1ली ते 5वी साठी असेल तर गणित विषयामध्ये मला किती येतं, विज्ञानामध्ये येतं का, परत त्यानंतर इतिहासामध्ये आपल्याला कितीपर्यंत आपण कुठली पुस्तकं वाचलेली आहेत, कुठली पुस्तकं वाचायची राहिलेली आहेत ते तुम्ही आधी सर्व काढून घ्या। त्यानंतर तुम्ही आतापर्यंत जर एकदाही पेपर दिलेला नसेल तर तुम्ही सुरुवातीला जे आपले डीएडचं किंवा बीएडचं बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र याचं पुस्तक असेल ते पूर्ण पुस्तक वाचून घ्यायचं आहे, कारण त्याच्या बेसिसवरती हे प्रश्न आलेले आहेत। तर आपल्याला आधी जे गेल्या वर्षी मागच्या वेळेस जे पेपर आलेले आहेत 2013 पासून जे क्वेश्चन पेपर आहेत ते क्वेश्चन पेपरचा पूर्णपणे आपल्याला अभ्यास करावा लागेल। त्यामध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले गेले आहेत प्रत्येक टॉपिक वरती त्याचा सुद्धा आपल्याला पूर्णपणे अनालिसिस करावा लागेल आणि त्यानुसार त्याचा अभ्यास करावा लागेल। जर तुम्ही डायरेक्ट विचार केला की मी डायरेक्ट पुस्तकं वाचून काढते, कारण मला माहिती आहे मराठी आहे, इंग्रजी आहे, बालमानसशास्त्र आहे, त्यानंतर 1ली ते 5वी साठी आहे, तर म्हणून इतिहास, विज्ञान, भूगोल, गणित याचं 1ली ते 5वी पर्यंतचा मी पूर्ण अभ्यास करून घेते आणि त्यानंतर मी पेपर सोडवायला जाते। तसं जर तुम्ही केलं तर तुमचं कधीच निघणार नाही, तुमचा जो पेपर आहे तो कधीच निघणार नाही। तुम्ही जोपर्यंत मागच्या वर्षीचा जो पेपर आहे तो पाहणार नाही, त्याचा अनालिसिस करणार नाही, त्यामध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याचं पूर्ण तुम्हाला माहिती तुम्ही मिळवणार नाही, तोपर्यंत तुम्हाला ते प्रश्न पात्रता परीक्षा पास होणं हे अवघड आहे। कारण ही परीक्षा एवढी पण अवघड नाही आणि इतकीही सोपी नाहीये। तुम्हाला आधी त्याचा सिलेबस काढल्यानंतर त्याचे प्रश्न कुठल्या टॉपिक वरती विचारले गेलेले आहेत, दरवर्षी तो कुठले टॉपिक घेऊनच प्रश्न विचारतात त्याचा पूर्णपणे अभ्यास करावा लागेल प्रत्येक टॉपिकचा। त्यावेळेस अभ्यास केल्यानंतर तुम्ही नक्कीच पास होणार याची मला खात्री आहे। जर तुम्ही 1ली ते 5वी साठी म्हणजे जर तुम्ही डीएड झालेला असेल तर तुम्ही 1ली ते 5वी साठी नक्कीच तुम्ही पात्र आहात। तर त्यासाठी तुम्हाला मराठी, इंग्रजी, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, त्याचप्रमाणे इतिहास, विज्ञान, भूगोल आणि गणित याचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे। त्याचप्रमाणे जर तुम्ही तुमचं बीएड झालेलं असेल किंवा तर किंवा तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट, डीएड आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तर तुम्हाला पेपर 2 साठी तुम्ही पात्र आहात आणि बीएड झाले आहेत तर ते सुद्धा पेपर 2 साठी पात्र आहेत। तर त्यासाठी मराठी, इंग्रजी, बालमानसशास्त्र, जर तुम्ही सायन्स मधून असाल तर विज्ञान आणि गणित याचा अभ्यास करावा लागेल। त्याचप्रमाणे जर तुम्ही जर आर्ट्स मधून आलेले असाल तर तुम्हाला इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या विषयाचा अभ्यास करावा लागेल। आता मी तुम्हाला सांगते की तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे। जर तुम्ही दिवसातून जर तुम्ही हाऊस वाईफ आहात तर हाऊस वाईफांना बघा सगळं काम करावं लागतं, घरातली सगळी कामं करा, परत कुटुंब सांभाळा, घरातली आपली मुलं आहेत त्यांना बघा, त्यांचा अभ्यास घ्या, मग त्यांचा अभ्यास घ्या आणि आपण अभ्यास करा। हे इतकं सोपं नाहीये, जेवढं मी बोलते ना तितकं ते सोपं नाहीये। कारण घरची कामं करून ज्यावेळेस एक बाई बसते, एक 5 मिनिटासाठी त्यांना वेळ मिळत नाही बसण्यासाठी आणि मग मला अभ्यास करायचा आहे, मला टीईटी परीक्षा पास व्हायची आहे, त्यातही हे टॉपिक आहेत। आता ज्या गृहिणी आहेत त्यांनी कधीच हे पेपर दिलेले नाहीये त्यांच्यासाठी तर हे सगळं नवीनच असणार आहे। त्यांनी डीएड दिलेलं असेल मात्र हे जेव्हा प्रश्न बघणार त्यांच्यासाठी हे सगळं काही नवीनच असणार आहे। मग त्यासाठी तुम्हाला पुन्हा म्हणजे त्याच्या एकदम बेसिक लेवल पासून तुम्हाला अभ्यास करायचा आहे। मग अशा वेळेस मी कधी अभ्यास करू, माझ्याकडे वेळच नाही, कारण मी दिवसभर कामं करते, माझ्या मुलांना सांभाळते, स्वयंपाक करायचा आहे, घरची भांडी धुणी सगळी करायची आहे आणि त्यानंतर माझा अभ्यास होणार का, मी अभ्यास करू शकते का, हा जर तुम्ही विचार करत असाल तर ते होणार नाही। तुम्ही हा विचार करू नका मी होईल की नाही, तुम्ही हा विचार करा की मी कसं करू शकेन, मला यावेळेस टीईटी पात्रता परीक्षा ही पास व्हायचीच आहे, जेणेकरून मला पास झाल्यानंतर मला टेटचा फॉर्म भरता येईल। त्यामुळे तुम्हाला जर टीईटी परीक्षा पात्रता परीक्षा जर पास व्हायचं असेल तर तुम्हाला त्याच्या क्वेश्चन पेपर जशा दिलेले आहेत त्यानुसार तुम्ही अनालिसिस करून
त्याचा अभ्यास करा, तरच तुम्ही पास होणार, अन्यथा होणार नाही. आधीच स्त्री कशी आहे की त्याला सगळ्या जबाबदाऱ्या पडलेल्या असतात अंगावर, आणि त्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत पाडत ती कुठेतरी, आता तिला फॉर्म सुरू झालेले आहेत, तर फॉर्म भरला असेल किंवा भरायचं बाकी असेल, तर भरायचं बाकी असेल तर त्यांनी भरून घ्या. मात्र भरल्यानंतर मी आता अभ्यासाला कुठून सुरुवात करू, आता मला पुस्तके आणावी लागतील. हा, पुस्तकं तर तुम्हाला आणावंच लागेल, हे मान्य आहे. मात्र तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे, तर तुम्हाला अभ्यास असा करायचा आहे की मागील प्रश्नपत्रिकेचे अनालिसिस करायचं आहे. आधी तर डायरेक्ट पुस्तकं घेऊन बसणार आणि त्याचा फक्त अभ्यास करणार आणि मग पेपरला जाणार असं म्हणल्यानंतर तुम्ही ही टीटी परीक्षा, पात्रता परीक्षा पास होणार नाही. त्यासाठी तुम्हाला आधी काय करावं लागेल, त्याचे प्रश्न बघावं लागेल. प्रश्न कुठल्या स्वरूपाचे आले होते, प्रश्नाची काठिण्य पातळी कशी आहे, तर मला कसा अभ्यास करावा लागेल. आणि काही स्त्रिया काय करतात की दिवसभर, म्हणजे अशी चूक तर माझी पण झालेली आहे, मी हे मान्य करते की मी काय करणार की मला जेवढा वेळ मिळाला ना मी वाचन करत बसेन, फक्त वाचन करत बसेन. आणि मग मी आज इतिहास पूर्ण वाचून काढला, मग भूगोल वाचून काढला, मग मी काय केलं, मी नागरिकशास्त्र वाचून काढलं, त्यानंतर मराठीचा अभ्यास केला आणि त्यानंतर इंग्रजीचे मी सगळा म्हणजे ती व्याकरण सोडत बसले. हे जेव्हा आपण करतो ना त्यावेळेस आपण अभ्यास करतो हे वाटत असतं, कारण त्याच्यासाठी वेळ लागतो, वाचन करण्यासाठी वेळ लागतो आणि आधीच वेळ कमी असतो आणि त्या वेळेमध्ये आपण फक्त वाचन करतो, काही गोष्टी लक्षात ठेवतो, काही गोष्टी विसरून जातो, परत रिव्हिजन मारतो. मात्र हे असं करून हे पास होणं साध्य होणार नाही. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आधी प्रश्नपत्रिका बघायची, समोर ठेवायची. बरेचसे आपल्याकडे प्रश्नपत्रिकांचे संच उपलब्ध आहेत मार्केटमध्ये, ते तुम्ही पहिले आणा, तुमच्या समोर ठेवा. त्या प्रश्नपत्रिका कशा प्रकारे त्याचे प्रश्न आले होते मागील वर्षी, त्यानुसार तुम्ही अभ्यास जर केला तर नक्की तुम्ही बिना क्लास लावता पास होणार. मात्र जे कोणी आहे त्यांना मात्र खरंच म्हणजे काही गोष्टी आहेत की त्या पॉसिबल नाहीये, मला समजत नाहीये, मी वाचलेलं मला कळत नाही, मग त्यांनी असे क्लास करू शकतात. अशा ज्या गृहिणी आहेत त्या काय करू शकतात, क्लास करू शकतात. मात्र आपण ज्या वेळेस अभ्यास करतोय तर आपण हार मानायची नाही, अजिबात मानायची नाही. कारण जर आपण ही टीटी पात्रता परीक्षा जर पास नाही झालं तर आपण कुठेतरी खचतो आणि पुन्हा म्हणजे त्याचं दुःख वाटत असतं. मग हे दुःख मानायचं नाहीये, आपल्याला पास होऊनच दाखवायचंय, आपल्या मुलांना पण सांभाळायचंय, आपलं घर पण सांभाळायचंय, आपली सगळी कामंही करायची आणि त्याचबरोबर आपल्याला अभ्यासही करायचा आहे. आता स्त्रियांना फार कमी वेळ असतो, जसा की इतर म्हणजे ज्यांचं लग्न झालेलं नसतं किंवा पुरुषांना जसा वेळ मिळतो तसं स्त्रियांना मिळणं कठीण आहे. तर त्यांना सगळं घरची जबाबदारी असते, आधी तर सगळी पूर्ण जबाबदारी घ्यायची, त्यांना पूर्ण करावी लागते, त्याचबरोबर अभ्यास करायचा आहे. मग त्या स्त्रियांना वेळ कधी मिळणार, कारण काम करता करता इतकं माणूस थकून जातं ना, मानसिक आणि शारीरिक ही खूप थकून गेलेला असतो आणि अशा वेळेस तर आपल्याला अभ्यास करायला आपलं मनही लागत नाही, असं वाटतं जाऊ दे ना, किती वाचलं मी, आता बस झालं, मी ठेवून टाकते. मग असं होत राहतं. मग अशा वेळेस आपला अभ्यास कसा होणार, तर तुम्हाला काय करायचंय की ज्या वेळेस तुमची मुलं झोपलेली असतात, ज्यावेळेस कोणीही जागं नसतं, त्यावेळेस तुम्हाला उठून अभ्यास करायचा आहे. फक्त 2 तास अभ्यास करायचा आहे. मी काय म्हणते, फक्त 2 तास अभ्यास करायचा आहे, नक्की तुम्ही पास होणार. तुम्हाला असं वाटत असेल, अरे बघ ना, जर तुमच्या समोर कोणी असेल किंवा तुमच्या सोबत कोणी असेल, त्यांचं लग्न झालेलं नाहीये, बघ ती जाते काय म्हणतात तर लायब्ररीमध्ये जाते आणि 8-8 तास अभ्यास करते आणि मी तर घरीच आहे, तर मी कसा अभ्यास करू, माझा अभ्यास होणार का, मी कसं काय करू शकते, असं जर तुम्ही जर विचार केला ना तर कधीच तुमचा पेपर निघणार नाही. मग त्यासाठी तुम्हाला आधी काय करायचंय की असं ज्या वेळेस कोणीच जागं नसतं तुमच्या घरामध्ये, आता ही वेळ कुठली असते बघा, एकतर रात्री म्हटलं ना, रात्री काय होतं माहितीये का, सगळी कामं केलेली असतात आपली आणि अशा वेळेस सगळी कामं करून इतकं थकलेलं असतो ना, तुम्ही फक्त पुस्तक किंवा अभ्यास घेऊन बसले ना तर तुम्हाला झोप येईल. आणि त्याच्यामध्ये काय जादू आहे मला माहिती नाही, पण पुस्तक घेतल्यानंतर झोप येते हे नक्कीच आहे. म्हणून तुम्ही रात्री जेव्हा पुस्तक घेऊन बसा, मलाही असं होतं म्हणून मी तुम्हाला सांगते, ज्यावेळेस मी पुस्तक घेऊन बसते रात्री, मी पण विचार करते आता सगळे झोपलेले आहेत, आता मी रात्री काय करते, अर्धा तास का होत नाही पण मी अभ्यास करते, असा मी विचार करते. पण ते अजिबात शक्य नाहीये. रात्री ज्यावेळेस आपण अभ्यासाला बसतो त्यावेळेस पूर्ण शरीर आपलं थकलेलं असतं, आपलं माइंड पूर्णपणे थकलेलं असतं, अशा वेळेस अजिबात अभ्यास होत नाही. त्यासाठी तुम्हाला रोज सकाळी 4 वाजता उठणं गरजेचं आहे. किती वाजता? सकाळी
4 वाजता. 4 वाजता तुम्हाला रोज सकाळी उठायचं आहे. हा, तुम्ही म्हणणार आम्ही उशिरा झोपतो, मग आम्ही 4 वाजता कसे काय उठणार, मात्र तुम्हाला असं जमणार नाही. तुम्ही जर एकदा 4 वाजता उठून बघा, तुम्हाला जास्त वेळ जागता पण येणार नाही. तुम्हाला लवकरच झोप येईल आणि तुम्ही लवकरच झोपून जाणार. मग तुम्हाला 4 वाजता उठून काय करायचंय? तर फक्त उठायचं नाहीये. तुम्हाला काय करावं लागेल की तुमचे जे क्वेश्चन पेपर आहे ते काढायचे आधी, त्याची जी पुस्तकं आहेत ती काढायचे. जर तुम्ही ऑनलाईन क्लास लावलेला असेल तर त्याचे व्हिडिओ बघायचे आहेत, त्याचे नोट्स काढून ठेवायचे आहेत फास्ट मध्ये. कारण आपल्याकडे फक्त 2 महिने आहेत, त्या 2 महिन्यामध्ये आपल्याला सगळा अभ्यास करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला सकाळी 4 वाजता उठून 4 ते 6 हा वेळ आपल्यासाठी फार महत्वाचा असणार आहे. इतरांना मिळत असेल 8-8 तास, 9-9 तास, 10-10 तास, त्यांना जेवढा मिळत असेल ते त्याचा उपयोग कसा करत असतील. मात्र आपल्याकडे वेळ कमी आहे आणि त्या वेळेमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपल्याकडे फक्त 2 तास आहेत, त्या 2 तासाचा आपल्याला पूर्णपणे चांगला अभ्यास करून त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे. जर तुम्ही ही गोष्ट करून दाखवला, फक्त तुम्ही 8 दिवस जरी रोज सकाळी 4ला उठणार ना, तर तुम्हाला ती सवय लागून जाते आणि तुमचा अलार्म न वाजता तुम्ही उठून बसणार 4 वाजता आणि तुमचा अभ्यास हा चांगला होणार. जर तुमच्याकडे वेळच नाहीये, कारण तुमच्याकडे वेळच नाहीये, तुम्ही तुमचा पूर्ण दिवस कामामध्ये चाललाय. हा, जर थोडा वेळ मिळत पण असेल दुपारी तर काय हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. जर दुपारी जर वेळ मिळत असेल ना, तो पण अभ्यासासाठी युटिलाइज करायचा. त्याच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्याचा अभ्यास करायचा. जे टॉपिक आपल्याला राहिले त्याची रिव्हिजन मारायची. जे येत नाही त्याच्या पूर्ण रिव्हिजन करत बसायचं, मॅथ्स, सायन्स. मग अशा प्रकारे जर आपण अभ्यास केला, जर दुपारी तुम्हाला जर 2 तास मिळत असतील, मिळेल किंवा नाही मिळेल मी सांगू नाही शकत, जर मिळत असेल तर त्याचा सुद्धा असाच वापर करायचा. ज्या वेळेस आपण 4 ते 6 आपल्याला कोणी डिस्टर्ब करणार नाही. बघा, 4 ते 6 वेळ अशी आहे, याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. त्या ब्रह्ममुहूर्तामध्ये तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही, कोणी तुम्हाला येऊन विचारणार नाही, कोणी तुम्हाला उठवणार नाही. तुम्हाला जागेवरून तुम्ही एकाच ठिकाणी बसलेले असणार आणि तुम्हाला माहिती आहे की सकाळ झालेली आहे, तर आपण फ्रेश असतो, आपली झोप पूर्ण झालेली असते आणि मग अशा वेळेस अभ्यास करण्यासाठी थोडीशी एनर्जी आलेली असते. मग अशा वेळेस डोक्यामध्ये पण चांगल्या प्रकारे आपण जे काही वाचतो, जे काही अभ्यास करतो त्याचं लक्षात ठेवू शकतो आपण. तर तुम्ही जर एखादा क्लास लावलेला असेल तर तुम्ही त्याची व्हिडिओ बघा सकाळी, कारण तुम्हाला कोणी डिस्टर्ब केलेले नसेल. जर तुम्ही स्वतः अभ्यास करत असेल तर प्रश्नपत्रिका घेऊन त्याचा अभ्यास करत बसा. जो काय आपला जे काही पुस्तक वाचायचं ते पुस्तक वाचून काढा आणि जर तुम्हाला टाइम मिळत असेल तर तुम्ही प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस करा. मग अशा प्रकारे तुम्ही तुमचा जर अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला सक्सेस मिळेल आणि तुम्हाला याचा फायदा होईल. मात्र दिवसभर तुम्ही म्हणणार की मी दुपारीच अभ्यास करते किंवा मी संध्याकाळी अभ्यास करते, माझे कामं पूर्ण झाल्यानंतर मी अभ्यास करते, तुमच्याने शक्य होणार नाही. आता बऱ्याचशा गृहिणी अशा आहेत ना, तर त्यांनी टाइम टेबल सुद्धा काढलं असेल की मी सकाळी काय करेन, मग मी उठेन, मी माझी घरची कामं करणार, मग माझी मुलं शाळेत जातील, त्यानंतर मी पूर्ण करेल, मग मी हा विषय घेईन, मी तो विषय घेईन. असं जर तुम्ही ठरवलं ना, ते कधीच पूर्ण होत नसतं. कधीच तुम्ही जर जे ठरवलेलं असतं ना, तो वेळापत्रक कधीच पाळला जात नाही. कारण आपण गृहिणी आहोत. गृहिणी म्हटलं तर सगळ्या जबाबदाऱ्या आपल्यावरती आलेल्या असतात. मग अशा वेळेस जर आपण ठरवलेलं ते त्या स्त्रियांना जमतच नाही. स्त्रियांना, विशेष म्हणजे स्त्रियांना हे जमू शकत नाही, कारण त्यांना घरच्या जबाबदाऱ्यामध्ये हे सगळं पूर्ण पालन करणं शक्य नसतं. त्यांची मुलं बाळ असतात, कधी ते आजारी असतात, त्यांनाही बघावं लागतं. मात्र जर तुम्ही हे ठरवलं की मी सकाळी 4 वाजता उठून अभ्यास करेन, 4 ते 6 हा वेळ मी फक्त अभ्यासासाठी, हा माझ्यासाठी देईन, तुम्ही जर हे ठरवलं ना तर नक्कीच हे सक्सेस होण्यासारखं आहे. पण तुम्ही जर हे नाही केलं ना तर तुमचं कठीण आहे. कारण आपण गृहिणी आहोत. गृहिणींना सगळ्या जबाबदारी पार पाडणं, मी आधीही सांगितलं की जबाबदाऱ्या ह्या त्यांच्यावर जास्त असतात पुरुषांपेक्षा. कारण पुरुष काय करतात, त्यांना काम असतं, ते बाहेरची कामं करतात. मात्र स्त्रियांना घरचीही पार पाडायला लागतात, तसेच बाहेरची आपली मुलंही असतात आणि आपले सगळे सासू सासरे यांनाही सुद्धा आपल्याला सांभाळ करायचा आहे. तर हे सगळं कधी पूर्ण होईल आपल्याला हे, आणि आपल्याला ही टीईटी पात्रता परीक्षा पेपर 1 किंवा पेपर 2 किंवा दोन्ही परीक्षा जर आपल्याला पास करायच्या आहेत तर तुम्हाला 4 ते 6 ही ब्रह्ममुहूर्ताची वेळ घेऊन तुम्हाला अभ्यास करावा लागेल. अन्यथा हे शक्य नाही. आपण कितीही ठरवलं की मी पास होऊन दाखवेन, जर आपण अभ्यासच नाही केला योग्य दिशेने तर ते शक्य नाही. तुम्हाला आधी तुमचा टाइम ठरवायचा आहे, तुम्हाला काय येतं ते बघायचं आहे. जर येत नाही त्याच्यावरती चांगला अभ्यास करायचा आहे.
जर तुम्ही आधी परीक्षा दिलेल्या असेल तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ह्या माहिती असेल, तर तुम्हाला काय येत नाही ते बघायचं आहे. आणि ज्यांनी अभ्यास कधी ते पुस्तकच पाहिलं नाही, त्या पुस्तकं बरेच वर्ष झाले, माझा गॅप आहे, तर मला कसं येईल, मला कसं जमणार, तसं नाही. तुमचा गॅप जरी राहिला मात्र तुमची जर जिद्द असेल तर तुम्ही हारणार नाही आहात. तुम्ही हा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पास करून दाखवणार याची मला गॅरंटी आहे. मात्र तुम्हाला जो वेळ मी सांगितलेला आहे 4 ते 6 या वेळेमध्ये उठून अभ्यास करायचा आहे, नाहीतर हे शक्य होणार नाही, हे पॉसिबल होणार नाही. आणि तुम्ही हे म्हणतात ना, हे जिद्दीने जर तुम्ही तयार होणार, मला अभ्यास करून पासच व्हायचा आहे तरच होणार, नाहीतर मी कसं काय होणार, नाही माझ्याकडे वेळच नाही तर मी कशी काय करणार, मी तर पास होऊ शकत नाही. तुम्ही जर ही निगेटिव्हिटी मनात ठेवली किंवा माझ्याने होणार की नाही, तिथं अवघड बोलतात, सगळे म्हणतात की अरे ही खूप अवघड परीक्षा आहे, कोणीच पास होत नाही, कमी लोक पास होतात, मग ही जर निगेटिव्हिटी मनात आली ना तर तुम्ही कधीच हे शक्य होणार नाही. तुम्हाला आधी काय करावं लागेल, तुम्हाला आधी स्वतःला समजवायचं आहे की मी पास होणार. तुम्ही स्वतः जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत हे होणार नाही. तुम्ही स्वतः म्हणायचं मी 4 ते 6 हा वेळ असा छान अभ्यास करेल ना की मी पासच होऊन दाखवेन, मी हा 4 ते 6 आणि मी पास होणारच आहे. स्वतः एकदा अभ्यासाला बसताना रोज एकदा हे म्हणायचं, रोज म्हणजे दिवसभरामध्ये बऱ्याच वेळा बोललं तरी झालं, मी पास होणार आहे, कारण माझा अभ्यास झालेला आहे, मी अभ्यास करत आहे, माझा अभ्यास सुरू झालेला आहे. असं जर तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह ठेवला तर तुम्ही नक्कीच पास होणार. आता तुम्ही म्हणताल की काही लोक दिवसभर अभ्यास करतात, मी तर 2 तास अभ्यास करते. मात्र ते दिवसभर अभ्यास काय करतात ते तुम्हाला माहिती आहे का? कारण दिवसभर कोणीच अभ्यास करू शकत नाही, 8-9 तास कोणीच अभ्यास करू शकत नाही. त्याच्यामध्ये त्यांना गॅप असतो. थोडा अभ्यास केल्यानंतर थकवा म्हणजे मेंदूला आपला थकूनच जातो. थोडा अभ्यास झाल्यानंतर त्याला ब्रेक पाहिजेलच असतो. आणि ते म्हणतात 8-8 तास 10-10 तास अभ्यास करतात. मला तर पॉसिबल वाटत नाही. तर त्यांचं होत असेल तर चांगलंच आहे, पण जर आपल्याकडे टाइमच नाही, आपल्याकडे 2 तास आहेत, तर त्या 2 तासामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यामध्ये झोप पूर्ण झालेली आहे, तर आपल्याला काय करायचंय, अभ्यास चांगला करायचा. या 2 तासामध्ये अभ्यास छान करून आपल्याला मार्क मिळवायचे आहेत. तर तुम्हाला ही माहिती खरंच महत्वपूर्ण वाटली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. ज्या काही गृहिणी आहेत त्या गृहिणींना हा माझा व्हिडिओ बघून नक्कीच प्रोत्साहन मिळेल अशी मला आशा वाटते. धन्यवाद.